वाटलं आहे का हळूहळू कोणीतरी तुम्हाला कंट्रोल करत आहे? कधी-कधी तुम्ही चुकीचे नसताना सुद्धा तुम्हाला अपराधी बनवलं जातं. ती लोकं तुम्हाला मॅनिप्युलेट करत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत 5 साइन्स ऑफ मॅनिप्युलेटर. फर्स्ट आहे सायलेंट ट्रीटमेंट, सेकंड तरुमा बॉन्डिंग, थर्ड इज इंटरमिडिएटेड रेनफोर्समेंट, फोर्थ इज स्केपगोटिंग, फिफ्थ इज लव बॉम्बिंग बाय प्रॉक्सी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी लास्टला एक बोनस टिप सांगणार आहे. पहिले आपण जाणून घेऊ सायलेंट ट्रीटमेंट. आता यामध्ये काय असतं, जो मॅनिप्युलेटर असतो तो आपल्या हत्या सायलेंटला बनवतो. जसं की तुम्ही एखादा मूवी, पिक्चर या फिर तुमच्या रिलेशनशिप, फ्रेंडशिपमध्ये पण बघितला असेल की जो मॅनिप्युलेटर असतो, जो समोरचा असतो, तो शांत राहतो. तो शांत राहून तुमच्या मनातली गोष्ट काढायचा प्रयत्न करतो. सेकंड इज तरुमा बॉन्डिंग. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक अब्यूज आणि एक अफेक्शन. साधं सिंपल म्हणायला गेलं तर लव अँड हेट. ह्याच्यामध्ये सुरुवातीला जो मॅनिप्युलेटर असतो तो पहिले तुमच्याशी प्रेमाने वागतो आणि त्यानंतर अचानकपणे काही कारणाने सुद्धा रागवतो, रुसून फुगून बसतो, यानी की हेट करायला लागतो तुमच्याशी. थर्ड इज इंटरमिडिएटेड रेनफोर्समेंट. ह्याच्यामध्ये जो मॅनिप्युलेटर असतो तो ना स्टार्टिंगला तुम्हाला रिवॉर्ड देतो आणि त्यानंतर ते रिवॉर्ड स्टॉप करतो, देन स्टार्ट करतो रिवॉर्ड द्यायला, असं तो थांबून अधूनमधून देतो रिवॉर्ड. हे मोस्ट ऑफ तुम्हाला ऑफिसमध्ये बघायला भेटेल. फोर्थ इज स्केपगॉटिंग. याच्यामध्ये जो मॅनिप्युलेटर असतो तो स्वतःची चुकी लपवण्यासाठी तुमच्या चुकांना बढावा देतो. म्हणजे तो तुमच्या चुका जास्त ठळकपणे करतो, ज्याने की सगळ्यांचं लक्ष आणि प्लस तुमचं पण लक्ष तुमच्या चुकीकडे जावं, त्याच्या चुकीकडे नाही. म्हणून कोणाचीही चुकी छोटी असो या मोठी नेहमी लक्षात ठेवा, विसरून जाऊ नका, तिथल्या तिथे सोडू नका. फिफ्थ इज लव बॉम्बिंग बाय प्रॉक्सी. ह्याच्यामध्ये जो मॅनिप्युलेटर असतो तो तुम्हाला स्टार्टिंगला त्याच्या ग्रुपचा किंवा तो एकटा कॉम्प्लिमेंट द्यायला सांगतो. जर तुम्हाला कोण कॉम्प्लिमेंट देत असेल तर पहिले स्वतःला विचारा ते किती खरं आणि किती खोटं आहे, मगच विश्वास ठेवा. आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणलेली की मी तुम्हाला बोनस टिप सांगणार आहे, ती आहे आयसोलेशन. आयसोलेशनमध्ये काय होतं, जेव्हा तो समोरचा जो मॅनिप्युलेटर असतो तो तुमचे जे सपोर्ट सिस्टीम आहेत, फॅमिली, फ्रेंड्स, त्यांच्यापासून तुमची डिस्कनेक्ट करतो तो तुम्हाला. आणि त्यानंतर तो सगळं सांगतो की हा बाबा तुझं सगळं, तो पूर्णपणे तुम्हाला त्याच्यावर अवलंबून करतो.